केला आहे। संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी बांगलादेशातील वाढत्या हिंसाचाराबाबत तीव्र चिंता व्यक्त केली असून सर्व अल्पसंख्याकांसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्यावर भर दिला आहे। गुटेरस यांनी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकार प्रत्येक बांगलादेशी नागरिकाला सुरक्षित ठेवण्यासाठी काम करेल असा विश्वास व्यक्त केला। गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पदावरून हटवल्यानंतर झालेल्या राजकीय अशांततेनंतर बांगलादेशातील हिंसाचार वाढला आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चालयासमोर आज निदर्शनं करण्यात आली। बांगलादेशातील इन्किलाब मंचचे प्रवक्ते शरीफ उस्मान बिन हादी यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळाला नाही तर युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार उलटवून टाकण्यासाठी आंदोलन सुरू करण्याचा इशारा इन्किलाब मंचने दिला आहे। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी